नमस्कार. स्टोरी टाईममध्ये तुमचे खूप खूप स्वागत. सध्या आपण शिवशंकराच्या रसाळ गोष्टी या पुस्तकाचे वाचन करीत आहोत. आज आपण वाचणार आहोत भस्मासूर आख्यान ही कथा. शंकर एकदा कैलास पर्वतावर स्वतःच्या हाताने भस्म लावित होते. त्या भस्मात त्यांना एक खडा लागला. तो खडा त्यांनी हातावर घेतला आणि काय आश्चर्य, त्यातून एक राक्षस प्रकट झाला. शिवशंकर चकित झाले. त्यांनी त्या राक्षसाचे नाव भस्मासूर असे ठेवले. तो राक्षस शिवशंकराला म्हणाला, मला आपली सेवा करायची आहे. शिवशंकर हसले आणि म्हणाले, तू मला चिताभस्म आणून दे. भस्मासुराला फार आनंद झाला. तो मृत्युलोकी आला आणि कोणी शिवभक्त मरण पावला आहे का हे पाहण्यासाठी हिंडू लागला. कारण शिवशंकर शिवभक्ताच्या चितेचेच भस्म शरीराला फासतो हे त्याला माहीत होते. भस्मासुराने शंकरासाठी नुकत्याच चितेवर जळत असलेल्या शिवभक्ताचे भस्म आणून दिले. शंकराला त्याचे काम आवडले. आता भस्मासूर रोज शंकरासाठी चिताभस्म आणून देऊ लागला. त्यामुळे तो शंकराचा आवडता झाला. शिवभक्ताचा मृत्यू झाला रे झाला की तो तेथून शिवासाठी भस्म आणून देत. मग तो विचार करू लागला की शंकराला जास्त प्रसन्न करण्यासाठी आणि शिवभक्ताचे भस्म रोजच्या रोज मिळण्यासाठी आपणच रोज एका शिवभक्ताला का मारू नये. पण त्यांना रोजच्या रोज कसे मारता येईल. आपल्याला शंकराकडून तसा वर मिळाला तर मग भस्म कधीच कमी पडणार नाही. आणि एकदा का असा वर मिळाला की आपण शिवभक्तांना मारू, शत्रूलाही मारू व देवांनाही मारू. तिन्ही लोकात मग आपलेच राज्य होईल हे त्याच्या मनात आले. तो तडक शंकराकडे गेला आणि शंकराची स्तुती करून म्हणाला, हे भोलेनाथ, आपल्याला रोजच्या रोज खात्रीने भस्म मिळायलाच हवे. तर एकच मार्ग मला दिसतो. ज्या दिवशी मला शिवभक्ताचे चिताभस्म मिळणार नाही त्या दिवशी मी ज्याच्या डोक्यावर हात ठेवीन तो जळून त्याचे भस्म व्हायला हवे. असा वर तुम्ही मला द्या. शिवाने तसा वर देण्याचे ठरवले. तेव्हा पार्वती म्हणाली, नाथ, तुम्ही असा वर त्याला देऊ नका. पण शंकराने तिचे ऐकले नाही. भस्मासूर शंकराचा आवडता झाला होता. शंकर त्याला म्हणाले, भस्मासूर, तू ज्याच्या डोक्यावर हात ठेवशील त्याचे भस्म होईल. शंकराकडून हा वर मिळताच भस्मासूर मृत्युलोकी आला आणि ब्राह्मण, ऋषी, संत, सज्जन, योगी, शिवभक्त यांना शोधून शोधून त्यांचे भस्म करू लागला. कित्येक राजे त्याने मारले. सर्वत्र हाहाकार उडाला. तो खूप माणसे मारत असे, पण शंकरापुढे नम्र होऊन त्याला भस्म देत असे. आता भस्मासुराच्या डोक्यात काही वेगळेच शिजू लागले. त्याने ठरवले, प्रथम ब्रह्मदेव व विष्णू यांचे भस्म करून टाकायचे व नंतर शंकराच्या डोक्यावर हात ठेवून प्रत्यक्ष पार्वतीला घेऊन पळून जायचे. इंद्राला ते प्रथम कळले. तेव्हा तो ब्रह्मदेवाकडे गेला. ब्रह्मदेव आणि इंद्र विष्णूकडे गेले आणि ते तिघे कैलासावर शंकराकडे गेले. विष्णू शंकराला म्हणाले, भस्मासूर सर्व देवांना जाळण्याच्या विचारात आहे. तो तुम्हालाही जाळून टाकण्याच्या विचारात आहे. शंकर म्हणाले, याचा अर्थ भस्मासुराचा मृत्यू आता जवळ आला आहे. शंकर असे म्हणताहेत तो भस्मासूर चिताभस्म घेऊन तेथे आला. त्याने शंकराचे बोलणे ऐकले. तो संतापला आणि शिवाला म्हणाला, माझा मृत्यू जवळ आला काय? प्रथम तुझ्याच डोक्यावर मी हात ठेवतो आणि तुझे भस्म करतो. मुकाट्याने तुझी पत्नी पार्वती मला दे. त्याच्या आविर्भावाने पार्वती भिवून मागे जाऊ लागली. तेव्हा तो पार्वतीला म्हणाला, प्रथम या शंकराचे भस्म करतो आणि तुला पळवूनच नेतो. त्या क्षणी शिवाने आपले स्थान सोडले व ते पळू लागले. भस्मासूर त्यांच्या मागे धावला व ओरडू लागला, ए भित्र्या पळपुट्या, तुझी मी राख करतो
आणि ते भस्म माझ्या अंगाला फासतो. आणि तो शंकराच्या मागे धावत सुटला. पार्वतीला शंकराची काळजी वाटू लागली. तिने विष्णूचा धावा केला. श्री विष्णू लावण्यवती मोहिनीचे रूप घेऊन भस्मासुराच्या मार्गात नाजूक सुंदर हावभाव करीत उभे राहिले. मोहिनीला बघता क्षणीच भस्मासूर घायाळ झाला. त्याचे डोळे अभिलाषेने चमकायला लागले. शंकराने तिथल्या तिथे वटवृक्षाचे रूप घेतले. पुढे काय होते ते तो पाहू लागला. मोहिनीने भस्मासुराला दिसेल अशा रीतीने मनमोहक नृत्य करण्यास सुरुवात केली. भस्मासूरही तन्मयतेने नाचू लागला. भस्मासूर लंपट झाला. तू माझ्याशी लग्न कर असे मोहिनीला विनवू लागला. मोहिनी म्हणाली, मी तुझ्याशी लग्न करीन, पण माझी अट आहे. या वटवृक्षापुढे मी जसे नृत्य करते तसे तू माझ्याबरोबर करायला हवे. भस्मासूर कबूल झाला. मोहिनी त्याला म्हणाली, मी जसे नृत्य करीन तसेच तुला करायला हवे. मोहिनी जसे नृत्य करू लागली तसेच नृत्य तो असुर करू लागला. मोहिनीच्या पायांची गती वाढली. भस्मासुराच्याही पायांची गती वाढली व तो देहभान हरपून नाचू लागला. त्याच वेळी पटकन मोहिनीने स्वतःच्या मस्तकावर हात ठेवला आणि भान हरपून भस्मासुरानेही तसाच हात मस्तकावर ठेवला. क्षणार्धात भस्मासुराचे जळून भस्म झाले. मोहिनी गुप्त झाली व तेथे विष्णू प्रकट झाले. वटवृक्ष अदृश्य होऊन तेथे शंकर प्रकट झाले. देवांनी आकाशातून फुलांचा वर्षाव केला. भस्मासुराचा अंत झाल्याने सारे जग आनंदित झाले.